राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय धर्मगुरू एकवटलेत। जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी धर्मगुरू एकवटल्याची माहिती आहे। सुशिक्षित तरुण तरुणींना राजकारणात येण्याचे आवाहन या धर्मगुरूंनी केले। या संदर्भात खरं तर धर्मगुरूंसोबत संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव महानगरपालिकेची निवडणूक ही जाहीर झालेली आहे, बिगुल वाजलेला आहे। मात्र या अगोदर जळगाव महानगरपालिकेवरती जेवढे पण उमेदवार जे होते, नगरसेवक जे होते ते निवडून आले होते, त्यांच्या माध्यमातून जळगाव शहराचा कुठेही विकास न झाल्याने या ठिकाणी सर्व जातीचे धर्मगुरू एकत्र येऊन या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। ज्या पद्धतीने लुटल्या गेलेला आहे असं व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवलं आणि 17 मजली इमारत नाही लुटली गेली ते जळगावचं भविष्य असं लिहित या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे। आपल्या सोबत जे धर्मगुरू एकत्र आलेले आहेत ते आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काय सांगणार या ठिकाणी तुम्ही वस्त्रहरण, द्रौपदी वस्त्रहरण या कॅप्शनच्या माध्यमातून व्यंगचित्र हे जळगावकरांसमोर आणलेलं आहे। नेमकी तुमची मागची भावना काय आहे? आशिया खंडातली महानगरपालिकेची एकमेव इमारत म्हणून 17 मजली आहे, जिचं वैभव आहे, परंतु ती 17 मजली गेल्या 15-20 वर्षामध्ये अशा पद्धतीने लुटली गेली। म्हणून आम्ही म्हटलं की ही 17 मजली लुटली गेलेली नाही, तर हे जळगावचं भविष्य लुटलं गेलेलं आहे। जळगाव शहराच्या नागरिकांना या प्रार्थनेच्या माध्यमातून जळगाव शहराचा गतवैभव परत मिळावा आणि हे जळगाव शहर नव तरुण तरुणींच्या हातामध्ये जावं अशी आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। इसमें सारे धर्म के धर्मगुरु यहाँ मौजूद रहे और जैसे आपने कहा, विवाद, नफरतें, जहर घोला जाता है इलेक्शन के मौके पर। तो आज हमने रब से दुआएं की, अल्लाह से दुआएं की कि ए अल्लाह, मेरे अपने शहर को, मेरे अपने जलगांव को नफरतों से पाक कर दे। स्वच्छ आणि प्रतिमेच्या आणि सुशिक्षित तरुणांना जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी आज आम्ही प्रार्थना केली, जेणेकरून या जळगावच्या तरुणांना जळगावातच रोजगार मिळेल। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। महत्वाची बातमी समोर येते। एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। नांदेड शहरातील असर्जन भागात पाटबंधारे विभागाच्या 4th श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे। इथे जवळपास 500 मतदार आहेत, जे गेल्या 45 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत। मात्र आता या कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्यात। त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या परिवारानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान घराच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील या कुटुंबियांनी दिलाय। असर्जन रहिवाशांशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। तर एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधील मतदारांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।